सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल अँड आय होप यू गाईज आर डुईंग वेल. सो आज ही जी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दॅट इज पेस्टो पास्ता. तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सुद्धा एकदम गिल्ट फ्री ॲड करू शकता, बिंदास ॲड करा. ऑल्सो ही रेसिपी एंडपर्यंत नक्की पहा, बिकॉज ह्यात जे छोटेसे थोडे बहुत इन्स्ट्रक्शन्स टिप्स मी देईन ते फॉलो करून जर तुम्ही ही रेसिपी बनवणार असाल तर आय बेट यू गाईज ही एकदम असं बोलतात ना, प्रॉपर असं सूट आहे तुमच्या डाएटसाठी. जर तुम्हाला तेच तेच खाऊन बोर झालं असेल आणि काही वेगळं ट्राय करायचं असेल तर यू कॅन गिव्ह दिस अ ट्राय. ऑल्सो आपण जे पिंक सॉस, रेड सॉस, व्हाईट सॉस कॅफेमध्ये किंवा घरी बनवतच असतो, दॅट इज व्हेरी कॉमन. बट ही मी पर्सनली स्वतः एक नवीन फर्स्ट टाईम ट्राय करते. अँड मी बिंग ऑन माय वेट लॉस जर्नी पुढेसुद्धा तुम्हाला असे अजून 2-3 रेसिपीज नक्की भेटतील ज्यामध्ये मी माझ्या डाएटसोबत छोटी मोठी एक्सपेरिमेंट्स करते. ऑब्व्हियसली डाएट फ्रेंडली रेसिपीज असणार आहेत, बट ऑल्सो ही रेसिपी तुम्ही नक्की एंडपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये तुमचे फीडबॅक्स द्या. सो टू स्टार्ट विथ आर रेसिपी, पहिलं आपण पास्ता बॉईल करून घेऊया. त्यासाठी इथे मी 4 ते 5 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये मी एक अर्धा चमचा इतकं मीठ आणि थोडंसं ऑइल ॲड करणार आहे. आता माझं पास्ताची क्वांटिटी जास्त होती म्हणून इथे मी मीठ अर्धा चमचा इतकं ॲड केलं. इफ तुमची पास्ताची क्वांटिटी कमी असेल तर मीठ तुम्ही थोडं कमी ॲड करा. ऑल्सो पास्तामध्ये बॉईल करताना मी पाण्यामध्ये ऑइल आणि मीठ याकरता घातलं ज्याने जो आपण पास्ता आपण बॉईल करू त्यामध्ये तो इव्हनली बॉईल होतो. ऑल्सो तो भांड्यालासुद्धा स्टिक होत नाही ना एकमेकाला ते असं स्टिकी होत. सो त्यासाठी थोडंसं ऑइल आणि मीठ नक्की टाका, ज्याने पास्ता एकदम सुट्टा सुट्टा बॉईल होतो आणि एकदम इव्हनली बॉईल होतो सगळ्या साईडने. ऑल्सो पास्ता बॉईल करताना तुम्हाला डिरेक्ट साध्या पाण्यामध्ये नाही ॲड करायचं आहे. जेव्हा तुम्ही मीठ आणि ऑइल ॲड कराल त्याच्यानंतर पाण्याला एक हलकीशी उकळ येऊन द्या. एक हलकी उकळ आल्यावर आपल्याला त्यामध्ये आपला पास्ता ॲड करून घ्यायचा आहे. सो बिंग ऑनेस्ट मी इथे जो आपलं पास्ता नाही मॅक्रोनी यूज करते आणि मी व्हीटची मॅक्रोनी घेतलेली आहे. तुम्ही इन्ग्रेडियंट्स बघू शकता. जर तुम्ही डाएटवर असाल तर गो विथ व्हीट मॅक्रोनी. अँड इफ तुम्ही नॉर्मली जर बनवत असाल तर तुम्ही नॉर्मल पास्ता किंवा नॉर्मल मॅक्रोनी घेतली तरी चालेल. सो जसं तुम्ही पास्ता ॲड कराल तसं लगेच आपल्याला ह्याला एक हलकं स्टर द्यायचं आहे, बिकॉज जो टेम्परेचर असतं पास्ता ॲड केल्यानंतर जी वाफ वगैरे असते ती खाली बसते, ज्याने कुकिंग प्रोसेसला वेळ लागतो. सो ते होऊ नये म्हणून एक हलकीशी स्टर द्यायची आहे. आणि त्यानंतर इथे आता आपण आपलं जे पेस्टो पास्ताचं बेस आहे ते बनवायला घेणार आहोत. सो इट इज बेसिकली अ ग्रीन बेस्ड पास्ता. तर त्यासाठी इथे मी बेझिल लिव्स घेतलेले आहेत. त्यानंतर त्यात मी 2 ते 3 गार्लिक क्लोव्ज ॲड केलेत. अँड थोडं क्रीमी आणि थिक टेक्स्चर यावा म्हणून इथे मी 8 ते 10 कॅश्यूज ॲड करते. ऑल्सो इथे मोस्टली कॅश्यूजसोबत वॉलनटसुद्धा ॲड करतात काही लोक, बट माझ्याकडे ॲट द पॉईंट अवेलेबल नव्हते म्हणून मी इथे फक्त कॅश्यूज ॲड केले. तुम्ही वॉलनटसुद्धा ॲड केले तरी चालतील, म्हणजे इट्स बेटर. तर तुम्ही वॉलनट इफ तुमच्याकडे अवेलेबल असतील तर प्लीज ॲड इट. आणि इथे मी चीज स्लाईस यूज करते. तुम्ही पामसान चीजसुद्धा यूज करू शकता, तुम्ही चीज क्यूबसुद्धा यूज करू शकता. ऑल्सो चीजची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट केली तरी चालेल. आता इथे मी अप्रॉक्स 2 चीज स्लाईस टाकलेत. त्यामध्ये मी एक हाफ टीस्पूनपेक्षा थोडंसं कमी इतकं ब्लॅक पेपर पावडर टाकली आहे. आणि मीठ आपल्याला ह्यात ॲड करायचंच आहे ग्राइंड करताना, बट थोडं क्वांटिटी मीठचीसुद्धा आपल्याला कमी ठेवायची आहे, लाईक अ पिंच ऑफ सॉल्ट विल डू. ऑल्सो आपल्याला एक नोट करायचं आहे की जेव्हा हे ग्राइंड करू तेव्हा वी डोंट हॅव टू यूज अ सिंगल ड्रॉप ऑफ वॉटर. हे आपल्याला बिना पाण्याचं ग्राइंड करायचं आहे. बट देन आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे. इफ तुम्ही डाएटवर आहात तर आय विल से यू कॅन यूज ऑलिव्ह ऑइल. आणि इफ तुम्ही नॉर्मली जर बनवत असाल तर तुमचं नॉर्मल कोणतंही ऑइल यूज केलं तरी चालेल. आणि इट्स नॉट कंपल्सरी की ऑलिव्ह ऑइलच घालायला हवं, नॉर्मल ऑइल यूज केलं तरी चालेल. जस्ट थोडं जी त्याची क्वांटिटी आहे ती तुम्ही कमी करा. ऑल्सो हे ग्राइंड करताना मेक शुअर की तुम्ही एकदम कंटिन्यू ग्राइंड नका करू ह्याला, बिकॉज कंटिन्यू ग्राइंड केल्याने काय होतं, ती जी पेस्ट आहे ती काळी होते, काळपट होते आणि म्हणजे ते प्रॉपर असं हे होत नाही आणि एकदम सिल्की आणि प्लेन होऊन जाते.
तर आपल्याला आपली पेस्ट जी आहे ती थोडीशी दरदरीत ठेवायची आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघितलीच असेल व्हिडिओमध्ये. आणि ऑल्सो तुम्ही जेव्हा ग्राइंड कराल तेव्हा 10-10 सेकंड्सच्या गॅपने ओपन करून स्टर करून देन ग्राइंड करा, तर दॅट विल बी मच बेटर. आता इथे काय होतं ना की काही लोक ची पेस्ट बनल्यानंतर आहेत ना त्याला कुक नाही करत, डिरेक्टली बॉईल्ड पास्तामध्ये ॲड करून ती लोक दे हॅव इट. सो दॅट इज ऑल्सो द बेस्ट ऑप्शन इफ यू आर फॉलोइंग युअर डाईट. आणि इफ तुम्हाला तसं नसेल आवडत तर मग ही मी जी मेथड फॉलो केली ती तरी फॉलो केली तरी चालेल. तर इथे मी त्यासाठी थोडंसं पॅनमध्ये ऑइल घेतलेलं आहे, अप्रॉक्स 1 ते 2 चमचा. त्यामध्ये मी बारीक चिरलेली गार्लिक क्लोव्ज टाकली आहे. तर गार्लिक तुम्ही जेव्हा तेलात टाकाल तर ती छान ब्राऊन होईपर्यंत परतायची आहे. ऑल्सो त्याच्यानंतर आपल्याला ह्यात वेजीज ॲड करून घ्यायचे आहेत. आणि वेजीजमध्ये तुम्ही तुमचं प्रेफरन्स जास्त प्रायोरिटाईज करा, बिकॉज इथे माझ्याकडे ज्या वेजीज अवेलेबल होत्या त्या मी यात यूज केल्या आहेत. तुम्ही यामध्ये मशरूम, झुकिनी, पनीर, वॉट एव्हर यू लाईक ते तुम्ही एक्स्ट्रा ॲड करू शकता. आणि इफ यू आर ऑन डाईट ॲड मोर ऑफ वेजीज, म्हणजे जितकं पॉसिबल तितकं जास्त वेजीज ॲड करा. अँड देन थोडंसं परतून घ्यायचं आहे वेजीजना. आणि त्या थोड्याशा कुक झाल्या, एक हाफ कुक होतात ना, तसं कुक झाल्या की आपल्याला त्याच्यामध्ये आपला जो पेस्टोची पेस्ट आहे ती ॲड करायची आहे. आणि ऑल्सो मेक शुअर तुम्ही जेव्हा पास्ता ड्रेन कराल तेव्हा त्याचं पाणी फेकू नकात, बिकॉज इकडे बॅलन्स करायला आपल्याला ते पास्ताचं ते स्टॉकच यूज करायचं आहे. ऑल्सो इथे मी चीज स्लाईस टाकलेली आहे. तुम्ही ही स्टेप कम्प्लिटली अवॉइड करू शकता इफ तुम्हाला जास्त चीजी नको असेल. आणि मी ही चीज टाकल्याने त्याला एक छान क्रीमी आणि असा चीजी टेक्स्चर आलेला. सो इट्स ऑप्शनल. आणि त्यानंतर आपल्याला ह्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. एक हलकीशी बॉईल आली की ह्याच्यामध्ये आपण आपला जो बॉईल केलेला पास्ता आहे तो ॲड करून घेणार आहोत. आता जेव्हा ह्याला बॉईल येईल तेव्हा तुम्ही जेव्हा पास्ता ॲड कराल तेव्हा मेक शुअर की तुमची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही अकॉर्डिंग टू जी आपली पेस्ट आहे त्या क्वांटिटीच्या हिशोबानेच पास्ता तुम्ही त्यामध्ये ॲड करा. बिकॉज एक्स्ट्रा पास्ता ॲड केल्याने काय होईल की ती पेस्टो पेस्ट आहे ना त्याचं टेक्स्चर आपल्याला एन्जॉय करता येणार नाही आणि एकदम ड्राय होऊन जाईल पास्ता. सो मेक शुअर की थोडंसं क्रीमी असं टेक्स्चर राहील, तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचं पास्ताची क्वांटिटी ॲडजस्ट करा. ऑल्सो आफ्टर ॲडिंग द पास्ता मेक शुअर की तुम्ही हे छान 2 ते 3 मिनटं मिक्स करताय. बिकॉज काय होतं, जो ती पास्ताची पेस्टोची पेस्ट आहे ती छान इव्हनली मिक्स झाली पाहिजे पास्तामध्ये आणि वेजीजमध्ये. सो हे छान 2 ते 3 मिनटं स्टर करून घ्यायचं आहे. अँड आर पेस्टो पास्ता इज रेडी. आता आपण इथे प्लेटिंग करून घेऊया. तर मी काय केलं आहे ना की जे आपले हर्ब्स असतात, चिली फ्लेक्स असतात, ऑरिगॅनो असतं, ते मी आधीच ॲड नाही केलं आहे. मी पहिले इथे प्लेटिंग करून घेणार आहे. सो आता आपल्याला ह्यावरती थोडं सीझनिंग ॲड करायचं आहे. आता सीझनिंगमध्ये तुम्ही मिक्स्ड हर्ब्स, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, वॉट एव्हर यू लाईक तुम्ही ॲड करू शकता. तर इथे मी थोडंसं चिली फ्लेक्स वरून स्प्रिंकल केलेलं आहे. ऑल्सो मी बाजूला चीजच्या स्लायसेस ठेवलेला त्यासुद्धा वरून ॲड केल्या आहेत. अँड फॉर युअर रेफरन्स हे जे चीज आहे ते तुम्ही जर डाएट करत असाल तर प्लीज क्वांटिटी कमी ठेवा. आणि दॅट्स इट. आपली प्लेटिंग झालेली आहे. आपला पेस्टो पास्ता इथे रेडी आहे. सो तुम्हीसुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल. इफ माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट सेक्शन्समध्ये तुमचे फीडबॅक्स नक्की द्या. ऑल्सो ही रेसिपी एकदा तुमच्या डाएटमध्ये ॲड करून मला नक्की सांगा तुम्हाला कसे रिझल्ट्स भेटत आहेत. लाईक तुमचे डाएट थोडी इंटरेस्टिंग होते का ऑर नॉट, ऑर यू गाईज वॉन्ट समथिंग मोर. तर डू कमेंट्स अँड लेट मी नो. ऑल्सो माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका, जेणे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले भेटतील. दॅट्स इट. बाय बाय.